नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव इथे आणि आपल्यासोबत आहेत सिनियर सिव्हिल इंजिनियर श्रीयुत संदीप पांडुरंग भुसे. नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. संदीपजींना जवळजवळ 20-25 वर्षांचा अनुभव आहे, त्याहीपेक्षा जास्त, आणि त्यांनी खूप प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमधनं राष्ट्रप्रेम हे कायम दिसतं. तर आता आपण जाणून घेऊयात त्यांचे विचार, त्यांच्या काही आठवणी आणि त्यांची शिकवण. संदीपजी, पहिला प्रश्न तुम्हाला आता विचारू इच्छितो की तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये, तर त्याच्या आधी तुमची शाळा कोणती होती, तुमचं कॉलेज कोणतं होतं आणि या क्षेत्रामध्ये सिव्हिल क्षेत्रामध्ये यायची तुमची प्रेरणा कोणती, याचं उत्तर तुम्ही. असं झालं आहे, मी 5वी तर 12वी केबीएच हायस्कूल आहे मराठी मीडियमची, मी तिथं 12वी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मित्रांच्या प्रेरणेने मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं. पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेताना सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. तिथं सिव्हिल इंजिनियर झालो. त्याच्यानंतर काही दिवस मी जवळजवळ 98 ते 3 वर्ष एका बिल्डरकडे काम केलं. नंतर मित्रांच्या सानिध्याने मी याचे कॉर्पोरेशनचे काही छोटे छोटे कामं घ्यायला सुरुवात केली. संदीपजी, तुमचा एवढा मोठा प्रवास आहे खरं तर, पण प्रत्येकाला स्वतःचा म्हणजे सुरुवात जी असते, म्हणजे आता पहिली इयत्तेतलं आपलं सगळं अजूनही आठवतं, तर तसं तुमच्या पहिल्या प्रोजेक्टबद्दल काही आठवणी आहेत का? तो कसा मिळाला, तो मिळवताना तुम्हाला काही अडचणी आल्या का, सांगू शकाल? हो, पहिला प्रोजेक्ट करताना मी एक अपार्टमेंट केलं. 2 BHK फ्लॅट होते. खूप इच्छा होती, मी रोड कन्स्ट्रक्शन करत असताना की अनेक मित्र बिल्डरशिप करत आहेत, तर आपण पण बिल्डरशिपमध्ये जावं असं मनापासून वाटत होतं. एक प्लॉट घेतल्यानंतर नगरपालिकेची बिलं थांबल्यानंतर कन्स्ट्रक्शन करायचं कसं, मोठी चिंता होती. मग इकडून तिकडून पैसे जमा करून आणि कामकाज सुरू केलं. पहिला फ्लोअर झाला, दुसरा झाला, तिसरा झाल्यानंतर ना खूप वेळ थांबावं लागलं, जवळजवळ 2 वर्ष पैशांसाठी थांबावं लागलं. आणि मग बिलं आल्यानंतर मी तो प्रोजेक्ट पूर्ण केला. पण त्या 2-2.5 वर्षात ना इतकी घोळमाळ चालली होती की काम कसं करायचं, काय करायचं. पण एक गोष्ट शिकलो मी, थोडं पेशन्स राहिलेत ना तर आपण प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. पेशन्स फार महत्त्वाचे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करताना. बरोबर. संदीपजी, खूप छान तुम्ही सांगितलं की पेशन्स इज इम्पॉर्टंट. म्हणजे संयम हे कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप एक महत्त्वाचा घटक असतो. तर आणि ह्याच्यामध्ये बरोबर तुमच्या मित्रांची साथ तुम्हाला लाभली, तुमच्या कुटुंबाचाही तुम्हाला पाठिंबा मिळाला, त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत हे यश संपादन केलं. तर मला विचारायचं की तुमचा असा कुठला आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या लक्षात आहे का, की आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट केले आणि त्याच्यामधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या खूप लक्षात राहिला? हो, मी जेव्हा सुरुवात केली ना, इथं 4 लेनिंगचं काम चाललं होतं. सोमा कंपनी काम करत होती आणि मला तिथं सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे बेस कॅम्पची संधी मिळाली. तर तिथं आहे ना त्यांचे युनिट्स होते राहण्याचे, कंपनीच्या अधिकाऱ्यांचे, त्यांच्या स्टाफचे, त्यांचा ऑफिस बनवायचा. तो इतका अप्रतिम प्रोजेक्ट होता आणि टाईम लिमिटमध्ये काम करायचं होतं. सकाळी घरून निघताना आम्ही डबा घेऊन निघायचो, रात्री 9-10 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबायचो. सर्व काय असेल तर जागेवरच, कधी डबा नाही राहिला तर त्यांच्या मेसमध्ये जेवायला जायचं. त्याच्यामुळे तो जो प्रोजेक्ट होता सोमा कंपनीवर काम करण्याचा, मला अप्रतिम, म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या लाईफमधला सर्वात बेटर कन्स्ट्रक्शन फील्डमधला प्रोजेक्ट तोच बेस कॅम्प बनवण्याचा होता. वा, खूप छान आठवण तुम्ही सांगताय संदीपजी. मग अशी आपण आता कुटुंबाबद्दल बोलू, तसंच तुमचं म्हणजे घरातलं एक कुटुंब असतं, तसं तुमच्या कामाच्या इथं एक कुटुंब असतं, ते म्हणजे तुमचे कामगार आणि तुमचे कलिग्स. तर कामगार जे असतात, काही स्किल्ड असतात, काही अनस्किल्ड असतात, जे आपण ज्यांना अकुशल किंवा अप्रशिक्षित कामगार म्हणतो. तर तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कामगारांबरोबर कसं डील केलं किंवा त्यांच्या सेफ्टीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय काय उपाय केलेत? आधी काय करतो सर, आम्ही त्यांचं इन्शुरन्स काढून घेतो. ॲक्च्युली कामगार काय ना रोटेट होत राहतात, कधी माझ्याकडे असतील, कधी दुसऱ्या साईटवर जातात, कधी दुसऱ्या अजून कॉन्ट्रॅक्टरकडे जातात. तरी पण आम्ही काय केलं आहे, एक ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी करून घेतो त्यांच्या सेफ्टीसाठी. कधी कधी ॲक्सिडेंट होत राहतात. सुदैवाने असं काही माझ्या साईटवर झालं नाही, पण आमच्या काही मित्रांच्या साईटवर झालेत, तर त्यावेळेला खूप अडचण होते. म्हणून इन्शुरन्स करून ठेवणं स्टाफचं फार गरजेचं आहे. सर, आता तुम्ही एवढा वर्षांचा अनुभव घेऊन आलेला आहात, तर तुम्ही आत्ता म्हणजे तुमचं स्पेसिफिकेशन्स नक्की कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत? म्हणजे रेसिडेन्शियल म्हणू आपण, कमर्शियल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट?
त्याबद्दल काय सांगू शकता? मी तर गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. अच्छा. बरं, मग त्या प्रोजेक्टवर काम करताना तुम्ही जेव्हा मटेरियल चूज करता, तर त्याचे पॅरामीटर्स तुम्ही कसे ठरवता, की कॉस्ट, क्वालिटी याबद्दल तुमचे काय विचार आहेत? आणि बजेट वर्सेस क्वालिटी ह्याबद्दल तुम्ही समीकरण कसं साधता? सर बघा, कुठलंही कन्स्ट्रक्शन करत असताना दोघं गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे. कॉस्ट पण बॅलन्स झाल्या पाहिजे आणि क्वालिटी पण बॅलन्स झाली पाहिजे. त्यामुळे मार्केटमध्ये 4 दुकानात जाऊन किंवा 4 लोकांशी कॉन्टॅक्ट करून किंवा 4 इंजिनियर्सशी बोलून ते फायनलाईज केलं जातं की कुठलं ग्रेड वापरलं गेलं पाहिजे, कुठल्या टाईपचं मटेरियल घ्यायचं आहे आणि रेट काय असायला पाहिजे. सर, आत्तापर्यंत तुम्ही जे प्रोजेक्ट हँडल केले, तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगळा प्रश्न असा विचारायचा, की आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही कुठं केला आहे का? माझे दोघं प्रोजेक्ट जे आहेत, माझं अपार्टमेंट जे झालं आहे स्वप्नपूर्ती नगर मालेगाव येथे 6 फ्लॅटचे 2 BHK फ्लॅट आहेत, तिथं मी आयकॉन स्टील वापरले. मग आयकॉन स्टील वापरताना त्याच्या कॉस्टबद्दल, त्याच्या क्वालिटीबद्दल किंवा त्याच्या मार्केट व्हॅल्यू आणि अवेलेबिलिटीबद्दल तुमचे काय अनुभव आहेत? नाही, कॉस्ट रेशो तर ॲव्हरेजली बेस्ट आहे. इतरांच्या मनाने तो परवडतो आहे कॉस्टिंगला. अवेलेबल कुठल्याही दुकानात तुमचे जे डीलर आहेत तिथं उपलब्ध असतं. जर आपण फोन केला तर सेम डे त्यांची डिलिव्हरी होते. इतर स्टीलच्या बाबतीत तर थोडा लेट होऊ शकतो, पण आयकॉन स्टील तर बेस्ट आहे. संदीपजी, आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे 35 जवळजवळ 30 एक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. खूप मोठा प्रवास तुम्ही खरं तर आणि खडतर प्रवास म्हणू आपण. तर त्याच्यामध्ये आता याच्या पुढे तुमचं विजन काय असेल, की जेणेकरून पुढच्या पिढीला एक त्याच्यातनं एक संदेश जाईल, असं तुमचं विजन आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी किंवा मालेगावसाठी, आपल्या राज्यासाठी किंवा देशासाठी एक विजन काय असेल तुमचं? मला तर वाटतं सिव्हिल इंजिनियर हा एक देशातला एक महत्त्वाचा पार्ट आहे डेव्हलपमेंटचं. जे आजकाल डेव्हलपमेंट होतं आहे ते सिव्हिल इंजिनियरच्या माध्यमातूनच होतं आहे. आणि जर इंजिनियर आणि आपल्या सर्वांनी माझं देश प्रथम, माझं गाव प्रथम हे जर कन्सेप्ट राहिला आणि काही चांगल्या प्रोजेक्टवर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर ते आपण नक्कीच केली पाहिजे. कमी आणि ॲव्हरेज रेटमध्ये सर्वसामान्य माणसांना आपण घर कसं उपलब्ध करून देता येईल इकॉनॉमी रेंजला, याच्यावर फोकस केलं गेलं पाहिजे सिव्हिल इंजिनिअरच्या माध्यमातून. बरोबर. सर, खूप छान मुद्दा तुम्ही मांडलात. म्हणजे हे देश म्हणजे आपलं खरं तर घर आहे आणि प्रत्येक जण आपले कुटुंब आहेत. तर आता याच्यामध्ये प्रशासनाचा पण फार मोठा सहभाग असतो. तर प्रशासनासाठी तुमचे काही विचार आहेत किंवा तुमचे काही सल्ले आहेत, काही सुधारणा करू शकतो आपण, जेणेकरून अजून आपण प्रगती करू शकू एक राष्ट्र म्हणून? काय असतं, नगरपालिकेत टाऊन प्लॅनिंग हा एक महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे आणि तिथं पूर्ण वेळ अधिकारी असणं फार गरजेचं आहे. जर तिथून परवानग्या जर नाही मिळाल्यात तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट उशीर होतो आहे, थांबून राहतं आहे. त्याच्यामुळे माझे शासनाला तर एकच विनंती असेल की टाऊन प्लॅनर आणि सिटी इंजिनियर ही लोक वेळेवर उपलब्ध झाली पाहिजेत नगर रचनाची पण. बरोबर. म्हणजे लोकांची उपलब्धता, मटेरियलची उपलब्धता ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे वेळेत मटेरियल मिळालं की वेळेत काम पूर्ण होऊ शकेल. बरोबर. संदीपजी, आता तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवावर आपल्या तरुणांसाठी तुमच्याकडनं काही उपदेश म्हणा, एक संदेश किंवा एक गुरुमंत्र, आज गुरुपौर्णिमा आहे, तर एक तुमच्या गुरुतुल्य व्यक्तीकडनं एक छान गुरुमंत्र काय असेल, की कुठल्या विचाराने या क्षेत्रात उतरावं नवीन सिव्हिल इंजिनियर्सनी? नवीन सिव्हिल इंजिनियर तर एक कन्सेप्ट डोक्यात ठेवला पाहिजे. माझं देश प्रथम, गाव प्रथम, त्याच्यानंतर आपलं बाकीच्या गोष्टी. आणि सिव्हिल इंजिनियर मित्रांना आणि नवीन तरुणांना पण सांगू इच्छितो की पेशन्स फार महत्त्वाचे आहेत. लगेच तर काही उपलब्ध होत नाही, संघर्ष करावा लागेल, वेळ लागेल सेटल होण्यासाठी. आणि तेवढा वेळ तर आपल्याला पॅरेंट्सलाही आणि तरुणांना पण सांगू इच्छितो, थोडा वेळ द्या, पेशन्स ठेवा, तरच डेव्हलपमेंट होईल. लगेचच्या लगेच तर काही होणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूत की तुम वक्त के साथ चलो, वक्त तुम्हारे साथ चलेगा. खरंय खरंय. खूप खूप छान. काय झालंय, तरुणांना ना खूप घाई होते की मी लगेच मोठं व्हावं. इतकं सोपं नाही आहे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये लगेच मोठं होणं. वेळ लागतो आणि कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा स्ट्रगलचा पिरियड तर प्रत्येकाला फेस करायचाच आहे. म्हणजे आपण याच्यातनं हे समजू शकतो की संयम आणि संघर्ष ही यशाची गुरुकिल्ली आहे, असं आपल्या हा एक गुरुमंत्र आपल्याला संदीपजींनी दिलेला आहे. बिल्ड आयकॉन या उपक्रमातून आज आपण इथे भेटलोत. आपण वेळात वेळ काढून आलात संदीपजी, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि भविष्यात तुमच्याकडून असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स घडोत
अशी आयकॉन स्टीलकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. माझी पण आयकॉन स्टीलला खूप खूप शुभेच्छा. चांगली वाटचाल त्यांची चालू आहे. याच्या पुढं ते उत्तरोत्तर खूप प्रगती व्हावं हीच माझी परमेश्वराकडे विनंती असेल. धन्यवाद. धन्यवाद.